भरती करत असताना बऱ्याचदा आपण खचतो, अपयशी होतो आणि बऱ्याच वेळा प्रत्येकाच्या जीवनात असा टाइम येतो की हे सर्व आता सोडावं आणि काहीतरी उद्योगधंद्याला लागावं, काहीतरी बघावं. कधी कधी असं वाटतं की आपण आईवडिलांचा पैसा तर वाया नाही घालत आहे ना. कधी कधी असं वाटतं की आपले आईवडील एवढे कष्ट करतात, आपला अजूनही रिझल्ट येत नाही आणि बरंच गिल्ट वाटतं, मन भरून येतं आणि अशा वेळी वाटतं की यार सोडावं हे सगळं, काहीतरी आता काम बघावं, काहीतरी करावं आणि घरच्यांना आराम द्यावा. तर मित्र, अशा वेळी मी तुला सांगू इच्छितो, मी पण ह्या गोष्टीतनं गेलेलो आहे, मी या सर्व गोष्टी भोगलेल्या आहेत. म्हणून एक मित्र म्हणून तुम्हाला सांगू इच्छितो की अशा वेळी तुम्ही एक विचार करू शकतात की तुम्ही वाया गेलेले नाहीत. बरेचसे मुलं तुम्ही बघू शकतात की आईवडिलांच्या जीवावर बिड्या फुकणं, दारवा पिणं, एन्जॉय करणं, पोरी, या गोष्टी त्यांच्या चालू असतात. पण मित्रांनो, तुम्ही त्याच्यातले नाहीयेत. निदान तुमचे आई वडील शेतात घाम गाळून ऊन अंगावर घेऊन कष्ट करतायत, तर तुम्ही लायब्ररीत बसून अभ्यास करतायत आणि ग्राउंडवर तुमचा घाम गाळतायत. तर तुम्ही जर खरंच तुम्हाला वाटत असेल की तुम्ही खरंच मेहनत घेतायत, तुमचे 100% देत आहेत, तर मित्रांनो, तुम्ही अजिबात वाईट वळणावर नाहीयेत, अजिबात तुम्ही चुकत नाहीयेत. फक्त एवढे की आरसीबीला सुद्धा कप जिंकण्यासाठी 17 वर्ष वाट बघावी लागली होती. एवढी भारी टीम असून सुद्धा, एवढे भारी प्लेअर असून सुद्धा, तर तुलाही वाट बघावी लागणार आहे मित्रा. पण एक दिवस आपला नक्की येणार, लक्षात ठेव.